जय महाराष्ट्र मित्रांनो, गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्हाला बँकेमध्ये क्लार्क म्हणून जॉबला लागायचं आहे. तर एवढ्या सगळ्या बँकांमध्ये क्लार्क या पदासाठी जागा निघाल्या आहे. यस, IBPS क्लार्कची नोटिफिकेशन आउट झाली आहे. अप्लाय करणं सुरू झालंय. खासियतीची अशी आहे, महाराष्ट्रातनं तुम्ही अप्लाय करताय तर मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे, म्हणजे लोकल लँग्वेजची टेस्ट होणार आहे. पण 10वी-12वी मध्ये तुमचा जर सब्जेक्ट होता मराठी तर ती टेस्ट सुद्धा होणार नाहीये. महत्वाचं म्हणजे आपल्याला 2 महिने मिळत आहे प्रिलिमच्या अभ्यासासाठी, 2 महिने मिळत आहे मेन्सच्या अभ्यासासाठी. त्यामुळे फक्त या दोघांवरच आपल्याला फोकस करायचा आहे. कशा प्रकारे अभ्यास करायचा, स्टडी मटेरियल, अप्लाय लिंक, वयाची अट, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इलिजिबल असेल, जॉबच्या शोधात असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. तुमचं शिक्षण काय झालंय, कुठल्या प्रकारच्या वॅकन्सी पाहिजे नक्की कमेंट करा. आता डायरेक्ट यांच्या ऑफिशियल स्क्रीनवर जाऊन संपूर्ण माहिती सांगतो. अर्धा वर्ष ऑलरेडी संपलंय आणि अर्धा वर्षामध्ये 21,000 प्लस जागा आल्या. यासाठी आता 11,400 जागांची भरती आहे. त्यामुळे नक्की बघा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, स्क्रीनवर बघू शकताय IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय. 1 ऑगस्ट म्हणजे आत्ताच हे अपडेट आलंय, तुम्ही बघू शकताय कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेससाठी. आणि ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ज्यावरून आपण अप्लाय करू शकतोय. आणि ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. नोटिफिकेशन नंबर तुम्ही बघू शकताय, वॅकन्सी किती ते बघू शकताय आणि अप्लाय करायच्या महत्वाच्या तारखा त्या सुरुवातीला समजून घेऊ. तर 1 ऑगस्ट पासून अप्लाय करणं सुरू झालंय. 21 ऑगस्ट पर्यंत अप्लाय करू शकतोय, म्हणजे 20 दिवस आपल्या हातात आहे अप्लाय करण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग असते ती होणार आहे सप्टेंबरमध्ये. ओके. आपण फॉर्म भरतोय ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये तुमची ट्रेनिंग होते. आणि तुमचं जी ऑनलाईन एक्झामिनेशन, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे पहिली एक्झाम होणार आहे ऑक्टोबरमध्ये. आता चालू आहे ऑगस्ट, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2 महिने तुम्हाला प्रिलिमसाठी मिळाले. आणि त्यानंतर तुमची मेन टेस्ट होणार आहे डिसेंबरमध्ये, म्हणजे पुन्हा ऑक्टोबर झालं, मग नोव्हेंबर, डिसेंबर 2 महिने तुम्हाला मेनसाठी मिळत आहे. तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर मी ते टॅग करून देईल, तिथून तुम्ही आजपासूनच अभ्यास सुरू करून घ्या, मागून घ्या. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ओके. त्याच्यानंतर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर बघा, टोटल 74 पानी PDF आहे. समजायला खूप अवघड आहे, पण तुम्हाला माहिती आहे मी अगदी सोप्या भाषेत समजून सांगतो. काही चेंजेस झालेले आहे एक्झाम पॅटर्न मध्ये, ते पण तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ओके. जस्ट खाली स्क्रोल केल्यानंतर कुठल्या कुठल्या बँका आहेत त्या समजून घ्या. जसं की बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांच्यातर्फे ही भरती आली. या जागा अजून वाढू शकता आहेत. ओके. त्याच्यानंतर इथे सॅलरी किती मिळते, तर जवळपास 64,000 रुपयांपर्यंत सॅलरी मिळते. भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात, कारण की क्लार्क लेवलची ही पोस्ट आहे. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला वयाची अट, कोण कोण अप्लाय करू शकते ते दिसेल. तर सगळ्यात पहिली अट आहे, तुम्ही भारतीय नागरिक पाहिजे. त्यानंतर तुमचं वय हे 20 ते 28 दरम्यान पाहिजे, म्हणजे तुमचं एज जे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे 1 ऑगस्टला कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, 1/8/2026, म्हणजे त्या दिवशी तुमचं वय मोजायचं आहे तुम्हाला. मग किती पाहिजे, 20 ते 28 मध्ये पाहिजे, म्हणजे तुमचा जन्म 2/8/1998 आणि 1/8/2006 या दरम्यान झालेला पाहिजे. पण तुम्ही कॅटेगरीत नसाल, म्हणजे SC ST मधून असाल तर 5 वर्ष सूट, OBC मधून असाल तर 3 वर्ष सूट, PWBD कॅन्डिडेट आहात तर 10 वर्ष सूट, एक्स सर्व्हिसमन वगैरे तुम्ही आता, तुम्हाला पण इथे वयामध्ये सूट दिली आहे. त्यानंतर इथे अप्लाय करण्यासाठी किती फी आहे तुम्ही बघू शकता, 175 रुपये फी आहे SC ST PWD कॅन्डिडेट, ESM या कॅन्डिडेटसाठी. आणि 850 रुपये फी आहे जसं की ओपन कॅटेगरी झालं, OBC कॅटेगरी झालं यांसाठी. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर सिलेक्शन कसं होणार आहे, एक्झाम कशी होणार आहे ती समजून घ्या. याचं बुक मी ते टॅग करून दिलंय. जसं की तुम्ही ते बघू शकताय, सगळ्यात पहिले असणार आहे इंग्लिश लँग्वेजची टेस्ट. इंग्लिशमध्ये असणार आहे 30 क्वेश्चन असणार आहे, 30 मार्कासाठी 20 मिनिटे मिळणार आहे. त्याच्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी, रेझोनिंग ॲबिलिटी, टोटल 35 प्रश्न 35 मार्कांसाठी. इथे बघू शकताय 20-20 मिनिटं, म्हणजे टोटल 60 मिनिटं मिळत आहे. 60 प्रश्न आणि 60 मार्क इथे असणार आहे. ही असणार आहे आपली प्रिलिमिनरी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन. ओके. तर याचा अभ्यासक्रम, स्टडी मटेरियल मी इथे टॅग करून दिलंय, तुम्ही सुरुवात करून द्या. ओके. त्याच्यानंतर मेन एक्झाम कशी होणार आहे, जसं की तुम्ही बघू शकताय जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस,
40 प्रश्न 50 मार्कांसाठी 20 मिनिटं मिळणार आहे. इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न 40 मार्कांसाठी 35 मिनिटं मिळत आहे. रेझोनिंग ॲबिलिटी 40 प्रश्न 60 मार्कांसाठी 35 मिनिटं. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 प्रश्न 50 मार्कांची. ते स्टार दिलंय म्हणजे तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये ही एक्झाम देऊ शकता. मीडियम ऑफ एक्झाम ते पुढे कुठल्या राज्याचे कुठल्या लँग्वेज आहे ते पुढे दिले. जसं की बघा आपण महाराष्ट्रातनं अप्लाय करतोय. इथे बघू शकता आपलं महाराष्ट्र आहे. तर इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी या भाषांमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर मेन्स झाल्यानंतर इथे कशाप्रकारे सिलेक्शन होणार तर लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे. प्रत्येक राज्यानुसार तुम्हाला लँग्वेज सांगितली त्यानुसार तुमची टेस्ट होणार आहे. पण जर का तुम्ही 10वी-12वी मध्ये तुमच्या मार्कशीटमध्ये ती लँग्वेज मेन्शन आहे तर तुम्हाला टेस्ट द्यायची गरज नाही. पण अनेक जण अरे मी तर महाराष्ट्रीयन आहे पण आमच्या वडिलांची बदली झाली होती, आम्ही दुसरीकडे गेलो, MP गेलो, कर्नाटक गेलो, त्यामुळे ते 10वी-12वी मध्ये नाहीये. मग तेव्हा ती तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल. भले तुम्ही महाराष्ट्रीयन असाल पण तुमच्या रिझल्टमध्ये ते जर असेल तर तुम्हाला द्यायची गरज नाही, नसेल तर द्यावी लागेल. ओके, त्यामुळे हे लोकल लँग्वेजचं टेन्शन सोडून द्या. तुम्हाला मेन फोकस करायचा आहे प्रिलिमरी आणि मेन्सवर. ओके, त्याच्यानंतर एक्झाम सेंटर्स कुठले आहेत तर त्याची माहिती इथे दिलेली आहे. त्याआधी आपण समजून घेऊ कुठल्या बँकांमध्ये किती जागा आहे. जसं की बघा बँक ऑफ बडोदा यामध्ये तुम्ही बघू शकताय राज्यानुसार दिलेलं आहे. जसं की अंदमान निकोबार झालं, आंध्र प्रदेश झालं किंवा कुठल्या राज्यामध्ये किती जागा आहेत ते पण नाही. महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या जागा आहेत. जस्ट मी खाली स्क्रोल करतो म्हणजे तुम्हाला दिसून जाईल. इथे बघू शकताय महाराष्ट्र स्टेटमध्ये टोटल बँक ऑफ बडोदासाठी बघू शकताय किती जागा आहे, 70 जागा आहे. बँक ऑफ इंडियामध्ये 150 जागा आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 198 जागा आहे. त्याच्यानंतर कॅनरा बँकमध्ये 150 जागा आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 164 जागा आहे. इंडियन बँकमध्ये 80 जागा आहे. इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये 24 जागा आहे. पंजाब नॅशनल बँकेत 165, पंजाब अँड सिंध बँकेमध्ये 10, युको बँकमध्ये 40 आणि युनियन बँकेच्या अजून जागा आलेली नाही आहे. त्यामुळे बोललो जागा अजून वाढू शकतात. म्हणजे टोटल 1051 जागा फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये क्लार्क या पदासाठी आहे. म्हणजे बघा मार्चमध्ये हे 1051 मुलं महाराष्ट्रामध्ये क्लार्क म्हणून जॉबला लागलेले असाल, जी की एक चांगली संधी आहे. त्याच्यानंतर बाकी राज्यातनं तुमचे फॅमिली मेंबर कोणी असेल तर त्यांना शेअर करू शकताय, त्यांना पण दिलंय. एक्झाम सेंटर्स कुठले आहेत तर महाराष्ट्रासाठी आपण बघू. जसं की बघू शकताय प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी हे तुमचे प्रिलिमिनरी एक्झामचे सेंटर्स असणार आहे. आणि मेन एक्झामसाठी बघू शकताय अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR नागपूर, नांदेड आणि पुणे हे तुमचे एक्झाम सेंटर्स असणार आहे. त्याच्यानंतर कुठल्या राज्यासाठी कुठली भाषा आहे ते तुम्ही बघू शकताय. महाराष्ट्रासाठी मराठी भाषा आहे, त्यामुळे महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं मराठी भाषा आली पाहिजे. आता अप्लाय करण्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तुम्ही ते बघू शकताय. फोटोग्राफ लागेल, सिग्नेचर लागेल, त्याच्यानंतर तुमचे 10वी-12वीचे मार्कशीट, ग्रॅज्युएशनचे मार्कशीट. कारण की एनी ग्रॅज्युएट तुम्ही आज शैक्षणिक पात्रता अगदी सोपी आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही आज इथे अप्लाय करू शकताय. ओके, फॉर्म कसा भरायचा, कोण कोण भरू शकताय, संपूर्ण माहिती दिली आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे, इथून तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. आधी पण मी तुम्हाला सांगितलं IBPS वर कशा प्रकारे अप्लाय करायचं, त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकताय. आता तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट करा. टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनलची मी लिंक दिली आहे, त्यावर तुम्हाला बुक्स आणि संपूर्ण माहिती टॅग करून देईल. इथेवरून मी बुक टॅग करून दिले. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.